शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी, कारण आता ट्रॅक्टर बैलगाडी कोणीच अडवणार नाही. शेती कामांसाठी मुरुम वाळू दगड मोफत देणार. राज्य सरकारने नक्की शेतकरी बांधवांसाठी एक मोठा निर्णय हा घेतलेला आहे. परंतु मित्रांनो, हे सर्व कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. शेतीच्या कामांसाठी लागणारे मुरुम वाळू दगड यांसारख्या गौण खजिन्यांवर आता कोणतेही स्वामित्व शुल्क आकारले जाणार नाही. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत ही घोषणा केली. शेती कामासाठी गौण खनिज वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर किंवा बैलगाड्यांवर महसूल विभाग अथवा आरटीओकडून कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नसल्याचेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले. या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेती संबंधित विकास कामांना चालना मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मोठा आर्थिक दिलासा. सरकारच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार असून शेती संबंधित विविध कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, जलसंपदा विभाग तसेच मृदा व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक गौण खनिज उपलब्ध करून देण्याचा निर्णयही सरकारने घेतला आहे. विहीर, शेतातील रस्ते, गोठा, शेतघर तसेच इतर शेतीपूरक कामांसाठी या निर्णयाचा फायदा होणार आहे. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील मंडळ अधिकाऱ्यांकडे साधा अर्ज करावा लागणार आहे. अर्ज मंजूर झाल्यानंतर शेतकऱ्यांना 15 दिवसांची अधिकृत परवानगी दिली जाणार आहे. ही सुविधा केवळ शेतीच्या कामांसाठीच लागू राहील. गौण खनिजाचा कोणताही व्यावसायिक वापर किंवा कमर्शियल वाहतूक आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा देखील बावनकुळे यांनी दिला. शेतकऱ्यांचा ट्रॅक्टरला आता कुणीही तहसीलदार पोलीस पकडणार नाही, अशी ग्वाही बावनकुळे यांनी सभागृहात दिली. सर्वपक्षीय आमदारांकडून देखील या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. सरकारच्या निर्णयाचे सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंनी स्वागत करण्यात आले. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी हा निर्णय शेतकऱ्यांना आर्थिक भूर्दंडातून दिलासा देणारा असल्याचे सांगितले. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही या निर्णयामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना प्रशासकीय त्रासातून मुक्ती मिळेल, अशी प्रक्रिया व्यक्त केली. तर मित्रांनो, नक्कीच आता ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता नाही, त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिले जाणार आहेत. आणि तसेच आरटीओ किंवा इतर प्रशासकीय अधिकारी ज्यावेळेस आपल्या ट्रॅक्टरांना अडवत होते, दंड फाडत होते, आता ते कोणतीही प्रोसेस आता केली जाणार नाहीत. त्यामुळे नक्कीच राज्य सरकारने हा मोठा निर्णय शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे. अपेक्षा करतो तुम्हाला देखील ही माहिती महत्त्वपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा. धन्यवाद.